आज आपण बनवणार आहोत खमंग, मसालेदार आणि वर्षभर टिकणारं आंब्याचं लोणचं. लोणचं बनवायचं असेल तर घाई करून चालत नाही. योग्य पद्धतीने केलं तर लोणच्याला बुरशी लागत नाही, रंग टिकून राहतो आणि चवही अप्रतिम लागते. पण लोणचं करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणता आंबा वापरायचा. कारण आंबा योग्य निवडला नाही तर लोणचं मऊ पडतं किंवा लवकर खराब होतो. त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट लोणच्यासाठी योग्य आंबा कसा निवडायचा आणि बाजारात आंबा घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे सगळं सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आमच्याकडे लोणचं लगेच बनवत नाहीत. 1-2 पाऊस पडल्यानंतरच लोणचं बनवतात. कारण आता खूप जास्त ऊन असतं. त्या उन्हामुळे आंबे नरम पडलेले असतात किंवा पिवळे पडायला लागतात. अशा कैऱ्याचं लोणचं चांगलं टिकत नाही. म्हणूनच लोणचं साधारण 1-2 पाऊस पडल्यानंतरच बनवायला घेतात. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी आज अर्धा किलोचं लोणचं बनवून दाखवणार आहे. आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात कैरीचं साठवणीचं लोणचं पाहणार आहोत. तर लोणचं बनवण्यासाठी कोणती कैरी घ्यायची? राजापुरी, लाडवा किंवा तुम्ही गावठी कोणतीही कैरी घेऊ शकता. लोणच्याच्या कैरीला गर जास्त असतो आणि कोय मात्र छोटी असते. तर बघा, आपल्या आंब्याला गर किती भरपूर आहे आणि कोय मात्र किती छोटी आहे. तर आंबा आपण अगदी तसाच निवडलेला आहे. गर भरपूर आणि कोय छोटी. लोणच्यासाठी हा परफेक्ट आंबा आहे. लोणच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कैरी आणि ती घेतानाच आपण चूक करतो. कैऱ्या शक्यतो ताज्या आणि टणक बघून घ्यायच्या. जर त्या मऊ वाटत असतील तर अशा कैऱ्यांचं लोणचं घालायचं नाही. ते जास्त दिवस टिकणारही नाही आणि त्याला बुरशी सुद्धा लागेल. म्हणून कैरी घेताना ही काळजी जरूर घ्या. मी इथे अर्धा किलो लाडवा कैऱ्या घेतल्या आहेत. कैऱ्या आणल्यानंतर सर्वप्रथम अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायच्या. त्यानंतर त्या स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायच्या. त्यावर पाणी राहता कामा नये. पाणी राहिलं तर लोणच्याला बुरशी लागू शकते. म्हणून आधी ते स्वच्छ पुसून घ्यायच्या. त्यानंतर कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आंबा आपला अगदी पांढरा शुभ्र निघाला आहे. जर आंबा पिवळा असेल तर त्याचं लोणचं बनवू नका. तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये कैरीचं लोणचं बनवत असाल तर जिथून कैऱ्या घेतल्या तिथूनच त्या कट करून आणू शकता. मी अर्धा किलो प्रमाणातच लोणचं बनवणार आहे, त्यामुळे मी आंब्याच्या फोडी घरीच करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता आंबा किती टणक आहे. मला आंबा कट करताना खूप जास्त जोर लावावा लागत आहे. कैऱ्या कापून झाल्या की त्यातील कोय मात्र काढून टाकायची. इथे आपण संपूर्ण कैऱ्या कापून घेतल्या आहेत. यामधली कोय मी काढून घेतली आहे आणि कैरी स्वच्छ करून घेतली आहे. आता या कैऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठ घालायचं. आता हात न घालता भांडं हलवत छान या पद्धतीने टॉस करून घ्यायचं. म्हणजे हळद आणि मीठ आपल्या आंब्याच्या फोडींना सगळीकडे व्यवस्थित लागेल. असं साधारण 1 ते 2 मिनिट करून घ्यायचं. त्यानंतर इथे एक चाळण घेतली आहे. यावर एक स्वच्छ कपडा अंथरायचा आणि त्यावर आंब्याच्या फोडी घालायच्या. ही पद्धत वापरल्यामुळे आंब्याला जास्त पाणी सुटत नाही आणि आंबा गिळगिळीत होत नाही. आंब्याच्या फोडी छान टणक राहतात. हळद आणि मीठ लावलेलं जे भांडं होतं तेच मी या चाळणीखाली ठेवलेलं आहे. म्हणजे कैरीचं जे पाणी सुटेल ते सगळं या भांड्यामध्ये जमा होईल. मग कपडा वरून व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आणि त्यावर एक झाकण ठेवायचं. आता हे भांडं आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे भांडं पाहणार आहोत. आता सकाळचे साधारण 10 वाजले आहेत आणि आता आपण या फोडी पाहूया. आपण हा सुती कपडा लावल्यामुळे कैरीच्या फोडी अजूनही छान फ्रेश आहेत. त्या गिळगिळीत झालेल्या नाहीत आणि त्यांना जास्त पाणीही सुटलेलं नाही. बघा, अगदी 1 चमचाभर पाणी सुटलेलं असेल. आता पुढे काय करायचं, एक ताट घ्यायचं आणि त्यावर एक सुती कपडा अंथरायचा. मग त्यावर या कैऱ्या पसरवून घ्यायच्या. हे ताट उन्हामध्ये 4 ते 5 तास वाळवून घ्यायचं. जर उन्हाची सोय नसेल तर फॅन खाली 10 ते 12 तास तरी वाळवून घ्या. कारण या कैरीमधलं पूर्ण पाणी निघलं पाहिजे. अजिबात पाणी राहता कामा नये. आपल्याला लोणचं वर्षभर साठवणुकीसाठी बनवायचं आहे. तर इथे आपण कैरीच्या फोडी छान 5 तास कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत. आणि बघा, यामधलं सगळं पाणी पूर्णपणे निघालेलं आहे. अजिबात पाणी राहिलेलं नाही. हे वाळवून घेतलेल्या फोड्या मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. मी फोडी दाबून बघते तरी माझ्या हाताला पाणी लागत नाही. म्हणजे फोडीमध्ये अजिबात ओलावा नाही. त्यामुळे ही प्रक्रिया व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. आता लोणच्यासाठी लागणारा मसाला पाहूया. तर आपण मसाला बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. लाल तिखट, हळद, लसूणच्या पाकळ्या, मीठ, मोहरी, मोहरीची डाळ, जिरा, मेथी आणि हिंग.
आणि 1 वाटी तेल. तर सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवायची आहे. कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये सर्वप्रथम मोहरी घालायची. मोहरी छान मंद आचेवर खमंग भाजून घ्यायची. हे बघा, असा तडतड आवाज यायला लागला म्हणजे समजायचं की मोहरी छान भाजली आहे. तर भाजलेली मोहरी मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतली आहे. आता या कढईमध्ये मोहरीची डाळ भाजून घेऊया. मोहरीची डाळ अगदी काही सेकंदातच भाजून होते. साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. मोहरीची डाळ छान भाजून झाली आहे. मी ती बाजूला काढून ठेवली. आता याच कढईमध्ये मीठ गरम करून घ्यायचं आहे. मिठामधला ओलावा निघेपर्यंत. मिठामधलं ओलावा कमी होईपर्यंत छान गरम करून घेतलं आणि तेही एका ताटामध्ये काढून बाजूला ठेवलेलं आहे. आता याच कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आणि त्यामध्ये मेथीदाणा घालायचा आहे. मेथीदाणे तेलामध्ये छान परतून घ्यायचं. मेथीदाण्याला छान सोनेरी रंग आला की यामध्ये आपण घेतलेला जिरा घालूया. जिरा पण मेथीदाण्यासोबत काही सेकंद भाजून घेऊया. इथे आपण सगळं साहित्य भाजून घेतलं आहे. आता हे भाजून घेतलेलं साहित्य पूर्णपणे गार करून घ्यायचं. नंतर एक एक साहित्य मिक्सरमध्ये घालून आपण फिरवून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मेथी आणि जिरा मिक्सरमधून फिरवून घेऊया. त्यानंतर यामध्येच भाजलेली मोहरी घालूया आणि मोहरी पण जाडसर फिरवून घेऊया. तर इथे आपलं जिरा, मोहरी आणि मेथी वाटून झालं आहे. आता हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं मेथी, जिरा आणि मोहरीचं पावडर या कैरीमध्ये घालूया. नंतर सोलून घेतलेलं लसूण पाकळ्या, लाल तिखट आणि हळद घालायचं आहे. नंतर भाजून घेतलेली मोहरीची डाळ घालायची आहे. नंतर गरम करून घेतलेलं मीठ घालायचं आहे. इथे आपण फक्त 2च चमचे मीठ वापरलं आहे. आता आपण जे 1 वाटी तेल घेतलं होतं ते कडकडीत गरम करून घेतलं आहे. हे गरम केलेलं तेल पूर्ण कोमट करून घ्यायचं आहे. या तेलामध्ये आता हिंग घालायचं आहे. पण हिंग घालताना तो करपायला नको, म्हणून तेल पूर्ण कोमट झाल्यावरच त्यामध्ये हिंग घालायचा. जर आपण कडकडीत गरम तेलामध्ये हिंग घातला तर हिंग करपून जाईल आणि मग हिंगाची खरी चव आणि सुगंधही लोणच्यामध्ये येणार नाही. नंतर हे हिंग घातलेलं तेल पूर्ण थंड होऊ द्यायचं. म्हणजे या तेलामध्ये बोट टाकल्यावर काही सेकंद बोट सहज तेलामध्ये राहील इतपत तेल गार करून घ्यायचं आहे. कारण गरम किंवा कोमट तेल आपण लोणच्यामध्ये टाकलं तर लोणचं जास्त दिवस टिकत नाही आणि काही दिवसांनी तेलाचा वास यायला लागतो. त्यामुळे तेल पूर्णपणे गार झाल्यावरच लोणच्यामध्ये घालायचं आहे. आज आपण अगदी गावरान पद्धतीचं कैरीचं साठवणीचं लोणचं बनवलं आहे. पूर्वी घराघरात मोठ्या प्रमाणात लोणचं घातली जायची आणि वर्षभर त्याची चव सगळ्यांना मिळायची. गावाकडच्या लोणच्याची खासियत म्हणजे यामध्ये तेल खूप कमी वापरलं जातं, पण तरीही लोणचं वर्षभर अगदी छान टिकतं. प्रत्येक फोडीमध्ये मसाला व्यवस्थित मुरलेला असतो, कैरी टणक राहते आणि चव इतकी अप्रतिम लागते की जेवणात दुसरं काही लागत नाही. फक्त लोणच्यासोबत भाकरी किंवा वरण भात सहज संपतो. आजकाल मार्केटमधल्या लोणच्यामध्ये तेल खूप जास्त असतं. लोणच्यापेक्षा तेलच जास्त दिसतं. पण गावरान पद्धतीमध्ये प्रत्येक गोष्ट संयमाने आणि योग्य पद्धतीने केली जाते. हिंग घातलेलं तेल पूर्ण गार झाल्यावर ते या लोणच्यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर सगळा मसाला व्यवस्थित हाताने प्रत्येक फोडीला छान चोळून लावून घेतला आहे. बघा, प्रत्येक कैरीच्या फोडींना मसाला किती छान आणि व्यवस्थित लागलेला आहे. आता हे बनवून घेतलेलं लोणचं 8 ते 10 दिवस मुरण्यासाठी ठेवायचं आणि त्यानंतरच खायला घ्यायचं. यासाठी मी हवाबंद अशी काचेची बरणी घेतली आहे. सर्वप्रथम बरणीच्या तळाशी थोडंसं मीठ घालायचं. त्यानंतर तयार केलेलं लोणचं भरायचं. संपूर्ण बरणी भरून झाल्यानंतर वरून पुन्हा अर्धा चमचा मीठ घालायचं. मी दोन्ही बरण्या याच पद्धतीने भरून घेतल्या आहेत. दोन्ही बरण्यावरती थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर वरून प्रत्येकी 1-1 चमचा तेल घालायचा. आता बरणीचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हे लोणचं 8 दिवस तरी उघडायचं नाही. 8 दिवसानंतर संपूर्ण लोणचं एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा बरणीमध्ये भरून ठेवायचं. 8 दिवसानंतर हे लोणचं खायला तयार होतं. मसाला छान मुरलेला असतो आणि कैरीच्या प्रत्येक फोडीमध्ये अप्रतिम चव उतरलेली असते. ही माझ्या आईची पारंपरिक पद्धत आहे. आई दरवर्षी याच पद्धतीने लोणचं बनवते आणि ते वर्षभर अगदी तसंच टिकून राहतं. ना बुरशी लागत ना रंग बदलत. म्हणून आज मीही तुम्हाला अगदी त्याच पद्धतीने हे लोणचं बनवून दाखवलं आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा हे लोणचं नक्की करून बघा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी तसेच नातेवाईकांसोबत शेअर करा. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी
पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. रेसिपी इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.